आम्ही ज्या वेळेला इथे मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय ज्या वेळेला आम्हाला आमंत्रित करतात त्यावेळेला आम्ही दोघंही असतो, ज्या वेळेला आमंत्रणाला विलंब होतो त्यावेळेला आम्ही दोघंही नसतो। पण साधारणपणे मला वाटतं हा तिसरा का चौथा कार्यक्रम असेल आणि पालकमंत्री पद आहे त्यावेळेला आमचे तिन्ही नेते त्या संदर्भात निर्णय घेतील। पण जिल्ह्याचा जिथं विषय येईल, जिल्ह्याला जिथं आमची दोघांची ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला आम्ही तितक्याच इच्छाशक्तीने आणि ताकदीने असणार आहे जिल्ह्यासाठी। नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे की अलिबागला खासकर आपल्या त्या चौकीच्या इथून आपण ज्या वेळेला येतो तिथून खिंडीपर्यंत आणि त्याच्याही पुढच्या अलिबाग शहरापर्यंत असणाऱ्या रस्त्याची त्या ठिकाणी एक नादुरुस्ती झालेला आहे। यंदाच्या वर्षी खरं तर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तेवढा कालावधी मिळाला नाही, कारण साधारणपणे 15 मेच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाची सुरुवात झाली। आणखीन 15-20 दिवस आम्हाला पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस राहील असा हवामान खात्याने एक तात्पुरता अंदाज दिलेला आहे। त्याच्यामुळे साधारणपणे त्या रस्त्याची दुरुस्ती करणं हे अत्यावश्यक आहे आणि ही बाब आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे तितकीच महत्त्वाची आहे आणि याची जाणीव आहे। त्यामुळे संबंधित विभागाकडून लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच त्यांना कडक सूचना या दिल्या जातील। थोडं पावसाचं प्रमाण कमी झाल्यावर त्यांना ती दुरुस्ती करावी लागेल, नाहीतर मग जिथं पॅचेस जास्ती खराब झालेले आहेत तिथं दुरुस्ती करूनही जर पावसाचं प्रमाण राहिलं तर त्याचा फारसा काही उपयोग होऊ शकणार नाही। पण कायमस्वरूपी मार्ग पुढच्या कालावधीमध्ये त्याला नक्कीच काढावा लागेल आणि ह्या बाबीकडे आम्ही सगळेच प्राधान्याने त्या ठिकाणी लक्ष देऊ याची खात्री मिळाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर अजून त्याचे काय डिक्लेरेशन झालं नाही। ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्यावेळेला ते बघू आपण काय असेल ते, काळजी करू नका। आज बघितलं आम्ही रायगडचे दोन्ही पालकमंत्री पदाचे जे दावेदार आहेत एकाच व्यासपीठावर आलेले आहेत। रायगडकरांनी काय संदेश घ्यावा आहे? रायगडकरांनी चांगला संदेश घ्यावा की चांगल्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। आमचे सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, शिव असतील, आमचे पोलीस अधीक्षक असतील, आमचे डेप्युटी शिव सगळेच, आणि हा जो विषय आहे हा संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या 15 तालुक्यातल्या ग्रामपंचायतींचा संबंधित आहे की जेणेकरून ह्यामधले जर कुठल्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती अग्रेसिव्ह झाल्या तर त्यांना चांगलं पारितोषिक मिळेल, त्यांचं नाव होईल आणि त्याचबरोबर आम्ही जे काही काम करतोय त्याचा आम्हाला पण थोडासा त्याच्यामध्ये मोबदला आहे की बाबा आम्ही त्यांना काय सहकार्य केलं, काय नाही केलं, शासन दरबारी बाकी आमचे शिव मॅडम आहेत, कलेक्टर मॅडम, हे सगळेच आहेत की जेणेकरून त्या संबंधित आहेत। त्या आजची जी काय बाब आहे ही थोडीशी वेगळी आहे, ही त्याच्यामध्ये कोणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतंय।